सूर्यदेवाचं असं छान आगमन झालं आहे आणि वाजले आहेत 6:30 म्हणून आधी छान दर्शन घेतलं. त्यानंतर किचनमध्ये येऊन विंडो ओपन केले आणि छान थोडंसं फ्रेश म्हणजे झोप उडून जाण्यासाठी थोडंसं पाणी चेहऱ्यावर लावून चेहरा धुवून घेतला. ब्रश वगैरे आणखीन नव्हता केलेला, फक्त फेस वॉश करून घेऊन आधी मी गरम पाणी पिते, त्यासाठी पाणी गरम करायला ठेवले आणि छान असं पाणी पिऊन घेतले. आदिती मनू दोघं पण झोपी गेले होते. ते उठेपर्यंत पटापटा आवरावं लागत, कारण आदिती उठला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, ती ती बसते उगं. पण मनू उठलं तर थोडंसं हळूहळू काम करावं लागेल, कारण तिला बघत. त्यानंतर आदितीला शाळेत वगैरे सोडून आल्यानंतर दुपारी मी भाकरी बनवायला घेतले होते, कारण मॉर्निंग शिफ्ट असलं ना की मी शक्यतो दुपारीच भाकरी बनवते. त्यानंतर हे बघा, मनू खूप रडत होती, म्हणजे शेवटची भाकर होती पण ती बनवू देत नव्हती. शेवटी मी तिला उचलून घेऊन शेवटची भाकर भाजून घेतले. त्यानंतर इव्हनिंगला आदितीला थोडीशी भूक लागली होती, कारण ती स्कूलवरून आल्यानंतर जेवली नव्हती. हे बघा, सूर्य अस्त होत आहे आता. त्यानंतर 5 वगैरे वाजले असतील बहुतेक, मी काय टाईम नाही बघितला. छान असं आदितीला मोसंबी खायची इच्छा होत होती, म्हणून तिला मोसंबी सोलून दिला आणि ती असं लाड करत होती मला. मी तिला सोलून म्हणजे कधीही जास्ती म्हणजे सोलून नाही देत तिला मी, तिचं ती करून घेते. आज तिला सोलून दिले. तिला सेपरेट बरे येऊन तिच्यासोबत थोडंसं बोलणं हे ते झालं म्हणून ती खुश होती. त्यानंतर हे संत्र्याचे सोपट मी टाकणार नाही आहे, त्याचं पण यूज करणार आहे स्क्रबसाठी. चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.